कोपरगाव येथील लिंगायत समाजाच्या वतीनं समाजाचे आराध्य दैवत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 886वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीच्या निमित्तानं समाजाच्या रुद्रभूमीचं भूमिपूजन, वृक्षारोपण आणि आमदार निधीमधून रुद्रवॉल कंपाऊंडचा शुभारंभ संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपिन कोल्हे यांच्या हस्ते तसेच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। याप्रसंगी वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोटे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गोपीनाथ निळकंठ, वीरेन बोरावके, रवींद्र पाठक, योगेश बागुल, राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, बाळासाहेब संदन, वैभव गिरमे, नगरसेवक कदम, बाळासाहेब आढाव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिन कोल्हे तसेच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। काकासाहेब कोयटे यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा जो संदेश आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ते सातत्याने प्रगतिशील विचाराचे होते। एक सगळ्या समाजातील लोकांना दिशा देणारे होते। त्या दृष्टीनेच आज एक क्रांतिकारक निर्णय काकासाहेब कोयटे यांनी घेतला की समाधी बांधण्याला फाटा देऊन त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर नियोजन असं करायचं की कशा पद्धतीने त्याची दफन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे याचं सुद्धा नियोजन मला वाटतं आपण जर कधी इतकं माणूस गेल्यानंतर सुद्धा जर कधी त्याच्याबद्दल इतकं जर कधी नियोजन केलं तर निश्चितच जिवंत माणसांच्यासाठी माणसाच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीचे त्या व्यक्तीमध्ये विचार असल्याशिवाय गेलेल्या व्यक्तींच्या बद्दल असे विचार त्या ठिकाणी येऊ शकत नाही। त्याबद्दल असा क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल काकासाहेब कोयटे यांना मी इतर समाजातील सर्व आपल्या तालुक्यातील जनतेच्या वतीने हा क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो। ही तुमची जागा आहे, तुम्ही देणार कोण? राज्यामध्ये आणि देशामध्ये सामान्य जनतेचा आवाज ऐकणारं सरकार आहे। कोपरगाव शहरामध्ये सुद्धा सामान्य जनतेचे साधे साधे प्रश्न सुटावेत यासाठी सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्रितपणे नगरपालिकेमध्ये काम करत आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांचं यश आहे। एखाद्या व्यक्तीभोवती व्यक्तीविषयी चर्चा करणं, व्यक्ती पूजा करणं याच्यामध्ये आपला फार वेळ आजपर्यंत खर्च पडलेला आहे। काकांनी सांगितलं की आपण आपल्या राज्याला पुरोगामी म्हणतो, पण या राज्यामध्ये समाजाला अंत्यविधीला सुद्धा जागा मिळत नाही। हे दुर्दैव आहे। आपण तो स्तुत्य निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे की समाधीवर तुम्ही बांधकाम करणार नाही, याबद्दल आपले या ठिकाणी शतशः आपले धन्यवाद। याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की लिंगायत समाजाकरिता रुद्रभूमीची जागा नगरपालिकेनं उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपालिकेचे त्यांनी आभार मानले। या रुद्रभूमीच्या संरक्षण आणि सुशोभीकरणाकरिता आमदार स्नेहलता कोल्हे यांनी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनीही त्यांचे आभार मानले। महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्ताने संसदेमध्ये 32 भाषेमध्ये बसवेश्वरांची वाचनाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले। तसेच कोपरगावातील समाज बांधवांच्या वतीनं आणि तहसील कार्यालयामध्ये जयंती साजरी करण्यात आली। हा आमच्या दृष्टीनं भाग्याचा दिवस आहे। तसेच या रुद्रभूमीमध्ये लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा विधी हा फक्त दफनविधी करायचा, यावर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करायचे नाही, हा ऐतिहासिक निर्णय समाज बांधवांनी घेतला आहे। या दफनभूमीचे विधी करण्याकरिता एक यथायोग्य असे लेआउट तयार करून दफनविधी करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय महाराष्ट्रामधील समाजाला दिशादर्शक ठरेल अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली। कोपरगाव तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांकरता रुद्रभूमीची जागा कोपरगाव नगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आणि या रुद्रभूमीवर
कंपाऊंड वॉल आणि सुशोभीकरण करण्यासाठी आमदार सौभाग्यवती स्नेहलता कोले यांनी 10 लाख रुपयाचा आमदार निधी उपलब्ध करून दिला. त्यानिमित्ताने या जागेचं कंपाऊंड वॉलच्या कामाचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर जगज्योती महात्मा बसवेश्वरांची 886वी जयंती साजरा करण्याचा कार्यक्रम कोपरगाव तालुक्यातल्या लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं आज संपन्न झाला. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आज पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्तेसुद्धा महात्मा बसवेश्वरांचे 36 भाषातील वचनांचा प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे आणि त्याच वेळेला कोपरगावमध्ये सुद्धा आज बसवेश्वर जयंती साजरी होती आहे. हा आमच्या दृष्टीनं भाग्याचा दिवस आहे. धन्यवाद. ही रुद्रभूमी या ठिकाणी लिंगायत समाज बांधवांमध्ये जी दफनविधीची क्रिया आहे, अंत्यविधी म्हणजे दफनविधी केला जातो. तर दफनविधी करताना फक्त मृतदेहाचं दफन करायचं, त्यावर कुठल्याही प्रकारच्या समाधीचं पक्कं बांधकाम करायचं नाही असा निर्णय आज समाज बांधवांच्या वतीनं घेण्यात आला. त्याचप्रमाणे दफन करण्यासाठी एक यथायोग्य अशा प्रकारचं सुयोग्य लेआउट तयार करून त्या लेआउटप्रमाणेच आळीपाळीने दफनभूमी त्या ठिकाणी केला जाणार आहे. या कार्यक्रमाकरिता नायब तहसीलदार शिरीष चिलवर, गोपीनाथ निळकंठ, संदीप कोटे, दिलीप घोडके, बाबासाहेब जंगम, ॲडव्होकेट शामराव काटकर, अशोक गवडी, कैलास खैरे, सुशांत खैरे, गिरीश सोनेकर, प्रदीप साखरे, सतीश निळकंठ, स्नेहलता चौधरी, रजनीताई बुसारे आदींसह लिंगायत, जंगम, बुरुड, गवळी समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेज, एस9 मीडिया, कोपरगाव.